राजकारणात कधी आला आणि ते कुणामुळे आला? हा. आणि राजकारणामध्ये वडिलांनी इथं 1980 साली आमच्या इथले एक उमेदवार उभा केले, 78 साली उभा केलेले महापालिकेत? हा, महापालिकेला. आणि त्यावेळेला आम्ही लहान लहान प्रचार करायला जायचं तेव्हा नगरपालिका होती. आणि त्यावेळेला म्हणजे सायकल पण नसायची, आम्ही चालतच फिरायचो. बरोबर. म्हणजे त्या परिस्थितीनुसार. आणि मग 1990ला वडिलांची पण इच्छा होती की बाबा तू समाजसेवा करत जा. आणि फार इथं बलाढ्य लोक आहेत, निवडून येतात, प्रस्थापित माणसं आहेत, आणि आपली परिस्थिती तर एकदम गरिबीची आहे, म्हणजे कष्ट करून आपण जीवन जगायचं आहे. आणि त्या पद्धतीनं तू जर लोकांची सेवा प्रामाणिकपणे करत राहिला असतं तर अगदी 100% लोक तुझ्यावर विश्वास ठेवतील आणि या प्रस्थापितांना धक्का देतील, असं वडिलांचं एक शिकवण होती. आणि मग कार्यकर्त्यांचं जाळं, मी करत असलेलं काम, त्यावर लोकांचा विश्वास आणि सच्चाईवर माझा जास्त भरोसा आहे. सत्यावर, म्हणजे सत्य ईश्वरशी पण मान म्हणून सांगितलं. बरोबर. त्यामुळं सत्यावर तू वाटचाल केला, अनेक 100% त्यात तुला अडथळे येणार, पण सत्य हे सत्यच राहणार आहे. त्याला त्रास होईल, पण तू जे त्या सत्याने जर वागलास तर नक्कीच तू प्रस्थापितांना देखील धक्का देशील. आणि त्या पद्धतीने मी 90 साली तो प्रयत्न केला. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.